नमस्कार मैत्रिणींनो, मराठी भक्ती कथा या आपल्या आध्यात्मिक आणि धार्मिक चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. यंदाची सोमवती अमावस्या अत्यंत विशेष मानली जात आहे. अमावस्या आणि सोमवार यांचे दुर्मिळ योग जुळून आल्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अनेक पटीने वाढते. अशा वेळी सूर्यग्रहणाचे सावट असल्याच्या चर्चा देखील अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक भक्ताच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले स्नान, दान, जप, तप आणि भगवान शिवाची उपासना विशेष पुण्यदायी मानली जाते. मात्र या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. धार्मिक मान्यतांनुसार काही चुका केल्यास शुभ फळामध्ये अडथळे येऊ शकतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणत्या 7 महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घ्यावी, तसेच या दिवशी कोणते धार्मिक उपाय आणि नियम पाळल्यास भगवान शिव आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्थिती मानली जाते. तसेच या दिवशी महिला पिंपळाच्या वृक्षाची पूजा करून पतीसाठी दीर्घ आयुष्याचे वरदान मागतात. हिंदू धर्मात सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हटले जाते आणि तिला विशेष धार्मिक महत्त्व आहे. 2026 मध्ये फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीनंतर लगेचच हा शुभयोग येत असून यंदा त्यावर सूर्यग्रहण आणि पंचकाचे सावट असल्याने हा काळ अधिक संवेदनशील मानला जात आहे. सोमवती अमावस्या 2026 तारीख आणि वेळ. यंदा सोमवती अमावस्येनिमित्त 16 फेब्रुवारी 2026 रोजी पूजन आणि धार्मिक विधी केले जातील. पंचांगानुसार अमावस्या तिथीची वेळ खालीलप्रमाणे आहे. अमावस्या तिथी प्रारंभ 15 फेब्रुवारी 2026 रोजी 2:15 चालू होणार आहे. अमावस्या तिथी समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 11:45 संपणार आहे. उद्या तिथीनुसार सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी दान, धर्म आणि उपवास करणे शास्त्रोक्त ठरेल. सूर्यग्रहण आणि पंचकाचा दुर्मिळ योग सोमवती अमावस्येच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 फेब्रुवारी 2026 रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण लागणार आहे. हे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचे ज्योतिषशास्त्र परिणाम महत्त्वाचे मानले जातात. तसेच 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:05 अग्निपंचक सुरू होत आहे. अमावस्या, ग्रहण आणि पंचक असा दुर्मिळ योगायोग असल्याने 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. पितृदोष मुक्ती आणि पूजाविधी. सोमवती अमावस्या ही पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वोत्तम स्थिती मानली जाते. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात. स्नान आणि दान. सकाळी सूर्योदयापूर्वी पवित्र स्नान करावे किंवा घरात आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी घालून आंघोळ करावी. त्यानंतर गरिबांना काळे तीळ, धान्य किंवा कपड्याचे दान करावे. पितृतर्पण. दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने जल अर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद लाभतात. मंत्रजप. या काळात ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने सूर्यग्रहणाचे आणि पंचकाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. सावधान. विसरूनही या चुका करू नका. अमावस्या आणि पंचकाच्या काळात काही कामे वर्ज्य मानली जातात, अन्यथा आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नवीन सुरुवात टाळा. कोणताही नवीन व्यवसाय करा किंवा मोठा आर्थिक व्यवहार या काळात करू नका. दक्षिण दिशेला प्रवास. अमावस्याला आणि पंचकात दक्षिण दिशेचा प्रवास अशुभ मानला जातो. घराची कामे. नवीन घर बांधणे, घराची छत टाकणे किंवा लाकूड खरेदी करणे टाळावे, यामुळे वास्तू दोषाची भीती असते. खरेदीवर मर्यादा. पलंग, गादी किंवा खाट खरेदी करणे या काळात निषिद्ध आहे. झाडांची तोड. अमावस्याला झाडे कापू नयेत किंवा तुळशीची पानेही तोडू नयेत. मैत्रिणींनो, सोमवती अमावस्या हा केवळ एक धार्मिक दिवस नसून आत्मशुद्धी, श्रद्धा आणि भक्तीचा पवित्र पर्व आहे. या दिवशी भगवान शिव, माता पार्वती आणि आपल्या पितरांचे स्मरण करून केलेली प्रार्थना जीवनात सकारात्मक आणि सुखी समृद्धी घेऊन येते. या दिवशी सात्विक विचार ठेवा, शक्य तितके दानधर्म करा, वडीलधाऱ्यांना आदर करा आणि ईश्वर नामाचा जप करा. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली उपासना नक्कीच फलदायी ठरते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉन दाबा जेणेकरून मराठी भक्ती कथाच्या नवीन धार्मिक
कथा, व्रत, उपवास, माहिती आणि आध्यात्मिक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. हर हर महादेव.